वर्धा जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने मोठी यशस्वी कारवाई केली आहे. हिंगणघाट येथील गॅस गोडाऊन चोरी प्रकरणात वापरण्यात आलेले वाहन निष्पन्न करत 12,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलीस स्टेशन हद्दीत गॅस एजन्सीमध्ये झालेल्या चोरी प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा वर्धा करीत होती. फिर्यादी सुभाष बहादचंद्र खत्री वय वर्ष 65 राहणार कोचरवाड हिंगणघाट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 डिसेंबर रोजी सायंकाळी गॅस एजन्सी बंद करून गेल्यानंतर 15 डिसेंबरच्या सकाळपर्यंत अज्ञात चोरट्याने एजन्सीमध्ये प्रवेश करून 3,61,000 रुपयाची रोख रक्कम चोरी केली होती. या प्रकरणी हिंगणघाट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा अज्ञात आरोपीने केल्याने स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. घटनास्थळावरील माहिती आणि तांत्रिक विश्लेषणातून चोरीसाठी हुंडाई अल्ट्रा कार वापरण्यात आल्याचे निष्पन्न झाले. वाहन मालकाची चौकशी केली असता सदर वाहन आरोपी मुकुल सुरेशराव वासनिक याने 14 डिसेंबर रोजी दुपारी भाड्याने घेतल्याची माहिती समोर आली. त्यानंतर साक्षीदारांच्या उपस्थितीत चोरीसाठी वापरण्यात आलेले अंदाजे 12,50,000 रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले आणि पुढील तपासासाठी हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. सदर आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व सायबर पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. न्यूज एक्सप्रेस करिता वर्धावरून संतोष देशमुख यांची बातमी.